निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीवळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी छाया तुम्हा सर्वांचे डिवाइन न्यूमरोलॉजी अँड वास्तू या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ ही स्वामींचरणी सदिच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या चॅनलवर आपण अध्यात्म, अंकशास्त्र व वास्तुशास्त्र तसेच ऑकल्ट सायन्स मधील अनेक विषयांवर माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओत आपण अध्यात्मातील श्री स्वामी समर्थ तारक मंत्राविषयी म्हणजेच तारक मंत्राचा अर्थ हे जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचू शकतो, म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून, दुःखातून वाचवणारा व तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीवळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे. विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरतु गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणारा कृपेचा उल्लेख केला आहे. भक्तांना विश्वास दिला जातो श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्याप्रमाणे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत, त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मात सर्वोच्च स्थिती आहे. त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं आहे. मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. आज्ञे विना काळ ही नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्यांना तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे. अक्कलकोट मधील वास्तव्यामध्ये असलेल्या भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा वोसी त्याविन तू स्वामी भक्त.
या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकता. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरे जातो. अशा वेळेत आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगवू स्वामी देतील हात. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलं आहे. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. विभूती नमन नाम ध्यानाती तीर्थ स्वामीच या पंचामृतात. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्व दिले आहे. नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ते स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ पाशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाही. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात. स्वामी समर्थाचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असण्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ.